क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलंय संकेत इलेव्हन संघाला. आपण पाहतोय या व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्मान्य सुधीर शेठ ठोंबरे साहेब आणि त्याचबरोबर ज्येष्ठ उद्योजक ज्यांनी पुण्यामध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे आणि उद्योग क्षेत्राला व्यवसायाला पुढे घेऊन गेले असे शिवदासदादा कोकराळे यांचंही या ठिकाणी आगमन आहे. खरं तर प्रवीणदादा यांचे जवळचे अगदी स्नेही मित्र, म्हणजे असे म्हणाल की तुम्ही दोस्ती दुनियेतला राजा माणूस, म्हणजे पाठीमागे हात ठेवला तर निश्चितपणे शेवटपर्यंत ठेवणार. संपूर्ण स्पर्धेला त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते. पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आज ते उपस्थित आहेत. त्यांचेही मनपूर्वक कोकराळे साहेब तुमचंही स्वागत आहे. राजेश नवीन गोलंदाज पहिलं षटक घेऊन हाताळतोय. संयम दाखवला बघा. हे तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही काय करता याच्यापेक्षा काय करणार याच्यापेक्षा तुम्ही काय केलं याला महत्व आहे. तुम्ही बराचसा विचार करता आता मी या चेंडूला असा फेस करेल, असा फ्लो करेल, असा मारेल, नाही. तुम्ही ज्यावेळी चेंडू समोर येते तेव्हा तुम्ही काय करता ना त्याला महत्वाचं स्थान आहे. चांगला चेंडू होता, सन्मान दिला गोलंदाजाच्या चेंडूवर बॉल्सवर दिलेला सन्मान हा वाखण्याजोगा होता फलंदाजाचा, पण सिंगल मात्र रोखू शकला नाही. एक सिंगल पूर्ण होते. श्री गणेश झाला एका धावेने सिंगलने अर्थात फलंदाजी करणारा संघ संकेत इलेव्हन संघाचा. निश्चितपणे बघा सुवर्ण संधी, नामी संधी आहे, पण या संधीचं सुवर्ण सोन्यात रूपांतर करायचे आहे. प्रत्येक खेळाडूला आमचे ज्येष्ठ उद्योजक पुणे या क्षेत्रामध्ये व्यवसाय करणारे आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीचं नाव शिवदासदादा कोकराळे यांच्या माध्यमातून प्रत्येक 3 लगातार विकेटला म्हणजे लगातार विकेट 3 आणि प्रत्येक 3 चौकार 3 षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बक्षिसांचा वर्षाव खैरात होताना पाहायला मिळते. या खेळाडूंसाठी पहिल्या विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद झाला किरण बाहुबली. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेटसाठी शिवदासदादा कोकराळे उद्योजक पुणे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खेळ करून दाखवा आणि बक्षीस जिंका. आराध्य तुलाही संधी भेटेल जेव्हा तुझी ग्रँड एंट्री होईल तेव्हा. 20 वर्षामध्ये खेळून काढला विराट कोहली. स्पेशल शॉट आला, चेंडू गेला सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हर डिपेंड करून सीमा रेषा पार येतोय चौकार. थँक्स डीजे. आराध्य 11 आणि स्वराज्य 11 आपण तयार व्हायचंय. आराध्या आपल्या टीमला बोलून घे. आराध्य 11 विरुद्ध स्वराज 11 दोन्ही टीमनी तयार व्हायचंय. अहो पॉइंट क्षेत्रामध्ये अलगट टपली दिली आणि चेंडूला मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. सीमा रेषा पलीकडे हा टपली शॉट चौकार. चौकार आलाय. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि 3 विकेट लगातार साठी शिवदासदादा कोकराळे यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज आहे. खेळ करून दाखवा, संधीचं सोनं करा आणि बक्षीस जिंका सांगतात कोकराळे साहेब. आणि संधी कोण मिळवणार, पहिला कॅश प्राइज कोण मिळवणार याच्याकडे कॉम्पिटिशन लागले, स्पर्धा होते. इथं मात्र षटकार येतोय निश्चितपणे एक गगनपदी गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा हा एक लांब लचक लंबा हिट षटकार.
सुनील दादा बसमा आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं. चौकार त्यानंतर षटकार. इथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला पण मात्र चेंडूचा इतका वेग होता, वेगावरती नियंत्रण होते, रक्षकाचा वेध घेतला. गुड लाईन स्पॉटवर पडता क्षणी त्याच्या वेगावरती स्वार होत चेंडूला उसळी मिळाली आणि तिथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली. पहिल्या षटक समाप्त होत आहे. एका षटकाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती रन्स पोहोचतील 15 धावा. चांगला स्कोर बोर्डवरती 15 रन्स आहेत. आपण पाहतोय सन्माननीय सुधीर दादा ठोंबरे आपण ही मॅच पाहतात. त्याचबरोबर सन्माननीय उद्योजक शिवदास दादा कोकराळे पुण्याहून या ठिकाणी प्रवीण दादांच्या शब्दाला मान देत खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्यांची उपस्थिती असते. प्रत्येक अडचणीच्या काळात खरं तर ही मित्रमंडळी एकत्र असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा. रन स्कोर बोर्ड वरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती येईल. गोलंदाज राजेश. संदीप मोरबे एंडकरना संदीप येतोय. फलंदाजी मार्कवर आपण पाहतो साईकला आहे मयूर, मधु आणि केतन. मधु आहे साईकला आणि केतन आहे नॉन साईकला. आपण पाहतोय दोन्ही ऑफिशियल सुनील वाघमारे आणि आपण पाहतोय संजय वाघमारे पहिल्या दिवसापासून अतिशय चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये बजावतात. त्यांचंही मनापासून कौतुक करायला. उन्हाचं सत्र आहे, कडाक्याचं ऊन पडतं, रात्रीची थंडी, पण या थंडीच्या आणि उन्हाच्या कडाक्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा पंचांची भूमिका अतिशय दक्ष आहे. यांचंही कौतुक हवं, करायला हवं. जज नाही झाला, झेल सुट्टा, फंबल पाहायला मिळाला. खर तर जजमेंट चुकतोय क्षेत्ररक्षकाचं का त्या आउटफील्ड मध्ये समजत नाहीये. खर तर झेल सुटणं गरजेचं नाहीये, झेल टिपणं गरजेचं आहे. पण अशा अवस्थेत तुमच्याकडनं सुटलेलं झेल एखाद्या फलंदाजाला त्यांचा आत्मविश्वास जुळवतो. आणि मागं पाहिलं आपण पाचच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती झेल सुटला आणि नंतर पुढच्या चेंडूवर विजयी षटकार मारला त्या खेळाडूनं. सुपर शॉट येतोय पुन्हा एकदा चौकार. खेळून काढलाय कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू. वी शेपकावर कॉर्नर करत करत चेंडू सीमारेषा पार. चौकार. हा 2 चौकार. लगातार 2 चौकार आले. शेवट 1 चौकार आला तर मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. शिवदास दादा कोकराळे उद्योजक यांच्या माध्यमातून 1 चौकार आणि 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 2 आले, तिसरा चौकार येणं बाकी आहे. येईल का चौकार? आणि मला वाटतं हा चौकार येईल. जवळजवळ 1 बाउंड चेंडू गेला सीमारेषा पार. चेंडू परार. 1000चं कॅश प्राइज. चौकार. कंटिन्यू नको लावते. लगातार 3 चौकारला 1000चं कॅश प्राइज झालाय. उद्योजक शिवदास दादा कोकराळे, फलंदाज मधुकर साठी लगातार 3 चौकार आले मधुकरच्या भात्यामधनं आणि मात्र 1000चं कॅश प्राइज जिंकलं गेलंय शिवदास दादांकडून. या मधुकरने पुन्हा एकदा 1 चौकार, पुन्हा 1 षटकार. काय होतोय? हा आला षटकार.
चेंडू फरार, सीमारेषा पार, षटकार. मात्र आक्रमकता धारण केली आहे. फटाक्यांची आतिषबाजी करतोय मैदानामध्ये. रन्सची षटकार चौकार येत आहेत मधुकरकडनं. इथे मात्र कार्पेट सहाय्याने खेळून काढला. कव्हर कडे हा चेंडू सरकला होता. रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. गरज नव्हती. इथे मात्र फलंदाजाला सेकंड घेण्याची, सेकंड रनची हाव मोहात पडला आणि मोहाला बळी पडला आणि फलंदाज मात्र माघारी परतला. बाद होतोय फलंदाज केतन. स्कोरबोर्ड वरती रन सांग 36 रन्स, 1 विकेट लॉस. 1 विकेटच्या नुकसानानंतर 36 धावा फलकावरती आहेत. 2 फलंदाज आता बाद झाला. केतन आता आउट झाला रनआउटच्या स्वरूपात. केतन आणि किरण नवीन फलंदाज येतोय. अंकुश. मधुकर आणि अंकुश. किरण आणि केतन बाद झाला. आता मधुकर आणि अंकुश मैदानात रंग भरेल. मधुकरला 1000चं कॅश प्राइज झालंय 3 चौकारांना. 1 षटकार नंतर खेचला पण मधुकर मात्र थोडासा नौसा ऐकलाय. इथे मात्र चूक घडली. पुन्हा एकदा चूक. कव्हर नाही मिळाला. बॅकअप ही चांगला नाही. लोणी गेलं, टूफी गेलं, हाती आलं पाटणं. सरळ चेंडू फरार, चौकार. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आणि या शॉर्ट पिच चेंडू वरती जबरदस्त फटकेबाजी. दणदणीत लॉंग 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 बिग 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 फ्लाय षटकार. रन्स स्कोरबोर्ड वरती आहेत. ब्लॉकचा चेंडू खडून काढला. या ठिकाणी मात्र लॉंगॉनचं क्षेत्रशक्ती ते आहे. सिंगल डबलला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपात खतरा होता. आपण नाही. कॉल लॉस्ट्राईकच्या फलंदाजांनी मात्र कॉल नकार दिला. इथे मात्र विकेटचं पतन झालं असतं रनआउटच्या स्वरूपात. मात्र माघारी परतला. नो कॉल होता. अर्थात एकच धाव मिळते सिंगलच्या रूपात. रन साठी नो कॉल दिला होता. रन्स घेण्यात अडवलं गेलं. विकेट किपरना चूक घडतेय. सिंगल पुन्हा एकदा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मैदानावरती. सन्माननीय सुधीर दादा ठोंबरे या ठिकाणी या स्पर्धेमधून रजा घेतात. काही कारणास्तव त्यांना पुढच्या कामानिमित्त जायचे कार्यक्रमाला. तत्पुरती मात्र रजा घेतात. आपण वेळ दिला त्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेचा आपण आनंद लुटलात. लोवर फुलटा चेंडू होता. व्ही शेप मध्ये खेळून काढला. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक मध्ये ओव्हर थ्रो होतोय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल मिळते या चेंडूवरती.
49 लॉस ऑफ 2 विकेट्स. मयूर आणि अंकुश चांगला खेळ करतोय. मयूर आणि मधुकर आणि एक अंकुश. आता मात्र फसवलं फलंदाजाला गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी या चेंडूवरती कमबॅक केलं चांगल्या पद्धतीचं. अपील होती ही ते मात्र कॉल दिला होता अंपायर कडे पण मात्र फेटाळला. 50 रन्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही फलंदाजांसाठी. 50 रन्स स्कोरबोर्ड वरती येतात. जोरदार टाळ्याने आपण करूया स्वागत करूया दोन फलंदाजांचा. या टीमचा अर्धशतक धडकावत आहे या मैदानावरती. 4 षटकांचा खेळ आहे आणि निश्चितपणे आपण पाहतोय 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्या. 3 ओव्हरच्या खेळानंतर 18 चेंडूवरती तब्बल 50 रन्स ऑन फील्ड आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. अर्थातच संकेत 11 संघाच्या अजून एक षटक बाकी आहे. कदाचित एक षटकामध्ये 10-15 धावा आल्या तर निश्चितपणे 60-65च्या आसपास स्कोर पोहोचेल. मला वाटतं 50 धावाही खूप झाल्या या संघासाठी. पण जितक्या धावा जमवतोय तितकं चांगलंच आहे आपल्यासाठी. पण जितक्या धावा आपण कमवता त्याच्यापेक्षा आपल्याला डिपेंड करणंही खूप सोपं जाईल. योगेश असतील. योगेश कॉमेंटेटर योगेश आपण यायचं. योगेश आणि कैलास भस्मा आपली नेक्स्ट मॅच आहे. कैलास भस्मा हे लक्षात ठेवा. टोटल स्कोर 50 रन्स 50 धावा धाफलकावरती आहेत. प्रदीप आपण यायचं. प्रदीप समालोचक प्रदीप आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं. इकडे इकडे स्वराज 11 संघाचे प्लेयर्सला विनंती आहे मंचाच्या पाठीमागे आपण तयार राहायचंय. आपले कर्णधार संघमालक आपल्याला बोलावतोय स्वराज 11 संघ. आणि आराध्य आपली टीम सुद्धा तयार ठेवायची. आराध्या बोलून घ्या आपली टीमला. बघा त्यांना काय पाहिजे हवं नको ती जरा सोय करा त्यांची. ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स वगैरे काय लागेल. आराध्य म्हणून माझी करा पहिली सोय नंतर त्यांची बघू. चला काय होतंय सामना सुरू करा. मॅच ऑन. लीगल डिलिव्हरी सिंगल रन पूर्ण होते. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय चेंजेस झालेला पाहायला मिळतोय. रन्स 51 रन्स 51 धावा धाफलकावरती आहेत. नवीन स्कोरर सुद्धा आपण पाहतोय. नाव तुझं नाव रे मयूर भस्मा. आला दीपक आपण या समालोचक दीपक. दीपकच नाव ना. प्रदीप प्रदीप हा खोटापचा चेंडू होता. बॅक
बॅटचा फ्लो लागला आउटसाइड एज लागला आणि सरळ चेंडू विसावला अक्षरच्या हातामध्ये कोणती चूक करणार नाही विकेट किपर फलंदाज बाद बॅक टू पवेलियन सन्नाटा मधुकर बाद झाला हवेत होता चेंडू सीमारेषा पार दणदणीत येतोय षटकार क्या बात है फलंदाजाचा स्ट्राईक मनगडातल्या ताकदीचा वापर केला आणि सरळ चेंडू वेगावरती स्वार झाला आणि चेंडू सीमारेषा पार येतो षटकार 57 धावा धापलकावरती 3 विकेटच्या नुकसानानंतर लागतात आपण जबरदस्त फलंदाजी पाहिली एका बाजूला 57 धाव्यांची भागीदारी 2 फलंदाजाच्या मधोमध आपण पार्टनरशिप पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू हवेत आहे हा ही चेंडू बॅक टू बॅक जातोय जबरदस्त फटकेबाजी येतोय षटकार निश्चितपणे आठवण करून देतात आमचे शिवदास सर कोकराळे तिसऱ्या षटकार लगातार 3 षटकारांना 1000चं कॅश प्राइज आहे 2 आले तिसऱ्या षटकारात बाकी आहे 1000 कॅश प्राइज मिळवायचं आहे खर तर मधुकरने 3 चौकाराला 1000 मिळवले पण आता मात्र नवीन फलंदाजाला षटकारांसाठी संधी आहे 1000ची फलंदाज आहे अंकुश मिस झाला षटकार मिस झाला पण चेंडू अडवला गेला क्षेत्ररक्षण झालं चांगलं सिंगल डबल पूर्ण होतात 3rd रन साठी मात्र रनआउट झाला तिसरा कॉल दिला होता आणि तिसऱ्या रन साठी आउट झाला 2 रन्स मिळतील या चेंडूवरती बघा पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा 12 आल्या त्यानंतर 2 धावा 14 धावा 3 चेंडूवरती पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात टोटल रन्स तिकडे बघ टोटल रन्स 66 रन्स 66 धावा धावफलकावरती आहेत तिसऱ्या रनला आउट झाला ना चौथ्याला का 3 रन्स घ्या काउंट करना है तो अंपायर बोला सोडून दे चौथी रन अंपायर बोला विषय सोडून किती झाले बघ आता 67 रन स्कोर वरती येतात 68 धावांचं लक्ष्य आहे 68 धावा फेस कराव्या लागतील पुढच्या संघाला अर्थात आणि 11 संघाला मायक्रोफोन वरती बदल होईल प्रदीप येतील आमच्या समोर मायक्रोफोन वरती प्रदीप पारधी या आपलं स्वागत आहे तब्येत खराब आहे माझ्या पुतणीचा हात येत आहे मी 1-2 मॅच आहे हेलो 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 थँक्यू सर अमित देशमुख आपण कालचा दिवस आणि आजचा दिवस सुंदर असं समालोचन केलं आणि आमची लीग पण पाहतोय सरपंच प्रीमियर लीग यामध्ये आपण आलात आपलंही मी म्हणेल या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत आहे आणि आम्ही आभारी आहोत यस नेक्स्ट मॅचचा टॉच आपण पाहणार आहोत आदरणीय गोविंद पिरकर साहेब यांच्या हातचे ते उडवलं जाईल मी विनंती करतोय टीम यस आराध्य 11 टीमचा संघ नायक आणि स्वराज 11 यस आराध्य 11 विपक्ष स्वराज 11 या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे टच बॉक्स मध्ये यायचं आहे आदरणीय गोविंद पिरकर साहेब यांच्या हातचे इथे नाणेफेकीचं कौल उडवलं जाईल एवढ्या मॅच मध्ये आपण पाहतोय शृंखला आहे सरपंच प्रीमियर लीग भारतीय जनता पार्टी आयोजित बोरगाव खुर्द चला फलंदाजी मार्ग वर जायचं आहे
चला संकेत फलंदाज त्वरित प्रमाणे करायचे ग्राउंड मध्ये. नाईट डे शृंखला आणि या शृंखलेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय पूर्ण प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि आलेल्या तमाम मान्यवरांचं मी या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत करतोय. धावा फॉल करते आहेत. 67 धावा आहेत. 68 धावांची गरज आहे. तब्बल 24 बॉल आणि 68 धावांची गरज. मोठा स्कोर उभा केला आपण पाहतोय टीम आर्या 11 ने. संकेत 11 टीम फलंदाजी मार्क वरती पाहतोय. फलंदाज रवाना केला जातोय. जोडी आपण पाहतोय संकेत 11 कडनं बॅटिंग स्टार्स वरती आपल्याला पाहायला मिळेल एक विस्फोटक फलंदाज. यानंतर होणार मॅच आराध्य 11 विपक्ष स्वराज 11. नाणेफेकीचे कौल लागले गेलंय. स्वराज 11 यांच्या माध्यमातून. तर प्रथम तर काय घेतलंय डिसिजन काय? स्वराज 11 बॅटिंग. यस, फर्स्ट चूज द बॅट. गणेश 11 ज्या बॅटवर नाव आहे ती बॅट कोणाकडे असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचे. चला मॅचला स्टार्टर द्यायचं. आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. सतत आज दुसरा दिवस आहे म्हटलं गेलं तर डे नाईटच्या शृंखला. सुनील मुकणे, संजय वाघमारे आणि संजय वाघमारे असे पंच सातत्याने आपल्या पाठीशी उभे आहेत. सातत्याने ग्राउंड मध्ये उभे आहेत. पहिलाच बॉल यावेळेस टावकुरे आता फलंदाज टॅप केलाय. फटका बसला होता. क्षेत्ररक्षक चुकी करताय. यावेळेस झेल जमिनीला दान होते. पहिला आधा बसता राहिला गेला. आपण पाहतोय टीम संकेत 11 ला पहिलं जीवदान फलंदाजाला मिळत आहे. मंगेश स्ट्राइक एंड वरती होता. डावकुऱ्याचा फलंदाज एक घातक फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते. या डावकुऱ्याचा फलंदाज तोच फलंदाज इथे जीवदान मिळालं जाते त्या फलंदाजाला. आता मात्र स्ट्राइक एंड वरती येतोय संदीप आणि आपण पाहतोय मंगेशला फलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाजी ट्रॅक वर किरण. एक बाहुबली पोरगाव पंचकृषीतील बाहुबली ज्याला ओळखलं जात आहे या लीग मध्ये, या सीझन मध्ये मात्र त्याला शांत बसवलंय. परंतु बॉलिंग स्टार्स वरती आपली कामगिरी पार पाडताना यावेळेस स्टेनॉन ड्राईव्हचा फटका होता. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होणार फरार. हा येतोय तरारक चौकार. टोकडीज आहे. जर स्कोर गार्डकडे लक्ष वेधलं गेलं तर पाहतोय आपण संकेत 11 चा स्कोर जाऊन पोहोचतोय तब्बल 5 आकड्यावरती. यावेळेस फटका बसलाय स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये. बाहुबली बस 16 दादा. बॅटिंग नाही तर बॉलिंगही नाही. बोतडा फाड़ के कॅच छोड़ के खेळ गल्लास. पुन्हा जीवदान दुसऱ्या फलंदाजाला. आपण पाहतोय संदीपला इथे जीवदान दिलं जात आहे. बाहुबली 1 आला, बाहुबली 2 आला, बाहुबली 3 आला तरी काय होईना. आता 4 करायची गरज. यावेळेस विचार करायला गेला तर दोन्ही फलंदाजांना एक जीवदान मिळालाय. ज्या वेळेस फलंदाजाला जीवदान दिलं जातंय त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतोय आणि आत्मविश्वास दुणावला तर चेंडू आउट ऑफ द पार. अशा प्रकारे येत आहेत षटकार. ठोकडीज आहे. मंगेश ऑन द फायर. आउट ऑफ द पार. हा येतोय षटकार. पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. बस आता बॅट्समन पंच दोन्ही हात टाईट. यो बॉल वाईट. यावेळेस वाईटच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत. एक धाव अंकित केली गेली. धावा दाखल करती जात आहेत 13 या आकड्यावरती. गोलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळत आहे. 68 धावांचं टार्गेट. यावेळेस पेस केला. चेंडूला फेकून दिला अक्षरशः कॅमेरामॅनच्या बाजूला. बस कॅमेरामॅन सांभाळून गाड्या. एक दगडात 2 पक्षी खाल. यावेळेस आलाय चौकार आणि चौकारच्या साह्यानं स्कोर गार्ड जाऊन पोहोचलाय संकेत 11 टीमचा.
आकड्यावरती 17 म्हटला तर एक अशुभ आकडा 17 वरती असेल कोणाला खतरा फलंदाज मंगेश की गोलंदाज किरणला यावेळेस पंचांकडे अपील करताना अपील पेटाळली जाते तुतू मे चाललं होतं मंगेशच्या माध्यमातून परंतु हा बॉल येतो इथे डॉट घडतंय काय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक मला वाटतं ते संपुष्टात येतं की काय पंचांचे ग्रीन रेड सिग्नल आलं पहिलं शतक संपलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक संपलं आणि धावा दाखल करते फक्त आणि फक्त 17 धावा 6 चेंडूंचा खेळ संपलाय 17 धावा दाखल कवरती चेस करायच्या होत्या 68 धावा अगदी मोठा डोंगर आहे 24 चेंडू आणि 68 धावा फेस करत असताना संकेत 11 टीम आपण पाहतोय चांगल्या प्रकारे लढत देते 6 बॉल खेळले आणि धावा लगावले 17 अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे या 18 चेंडूंकडे पूर्णरित्या संकेत 11 टीमचे लक्ष असेल यावेळेस मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संजय वाघमारे या अगोदर जर विचार करायला गेला तर बोरगाव पंचकृषीत एक आयकॉन प्लेअर म्हणून त्याची गणना केली जाते तो आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात पंच आपल्याला मिळाले सुनील मुकणे सर या दोन्ही पंचांचं मी आभारी आहे कारण की तुम्ही दरवर्षी या लीगला येतात यावर्षी सुद्धा आलायत पुन्हा मी म्हणेल या शृंखलेतर्फे आपलं सहर्ष स्वागत आहे या शृंखलेचा आराखडा करण्यात आला आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेब तसेच त्यांचे छोटे बंधू आदरणीय प्रितेश शेठ मोरे साहेब त्यांचंही मी आभार व्यक्त करेल कारण की एवढी मोठी शृंखला आज तुम्ही उभी केली आमच्या खेळाडूंसाठी आणि आमच्या खेळाडूंना मोठा मंच उभा करून दिला मी पुन्हा म्हणेल की दोन्ही साहेबांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे चला स्पीड ठेवायचं आहे पंच वेळ द्यायचा आहे प्रत्येक गोलंदाजाला अवघ्या 5 मिनिटाचा अवधी द्यायचा आणि त्या पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता खेळाडूंनी घ्यायची गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येतोय यस रायगड जिल्हा परिषद शाळा सोंडेवाडी इथले शिक्षक आपण पाहतोय आज रविवार आणि रविवारचा सुट्टीचा दिवस दारून इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आले मधुकर सर आपण पाहतोय पहिलं शतक तर फेकला होता दुसरं शतक फेकण्यासाठी येत आहेत मधुकर सर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक अगदी या शतकामध्ये जोखमीची खेळी करावी लागेल स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे आपण पाहतोय संदीप यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे ओढले जात आहेत आकाशाकडे उंगली भिरकावली जाते फलंदाज होईल बाद संदीप बॅक टू डग आउट पहिला झटका मिळाला जातोय इथे संकेत 11 टीमला आपण येऊया थोडंसं डीजे मास्टर कडे डीजे मास्टर शांत आहे ओव्हर टू डीजे पहिला आद्रा मिळालाय नेक्स्ट फलंदाज ट्रॅक वरती नितीन मॅन फ्रॉम पोकरवाडीचा एक आयटर फलंदाज आज मात्र संख्येत 11 टीमच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सरपंच प्रीमियर लीग मध्ये अगदी यावेळेस लवर फुल बॉल फसवा चेंडू इथे मात्र फक्त मॅच विन असं समीकरण इथे दुसरा आद्रा गेल्या पावली रिटर्न येतोय फलंदाज आपण पाहतोय नितीन यस हॅट्रिक चान्सला काय आहे का गोलंदाज एक सुरेख संधी आहे मधुकर सर आपल्यासाठी एक संधी आहे आदरणीय शिवदास कोकळे साहेबांकडनं तब्बल विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा रोख कॅश आहे जर या बॉल वरती विकेट घेतला यस आणि आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेबांकडनं सुद्धा 500 तब्बल 1000 रुपयाचा रोख कॅश षटकर हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक तिन्ही हॅट्रिकला इथे मात्र 1000 रुपयाचा रोख कॅश आहे बस अंपर मात्र आमच्या निचकणार दोन्ही हात टाईट संजय दादा देतो वाईट यावेळेस वाईट बॉल आलाय अवंतर धाव आणि 18 धावा फलकावरती विकेट हॅट्रिकची संधी गोलंदाजासाठी असेल या बॉल वरती जर विकेट घेतला तर तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरला जाईल
तू फेक मग बॅट फिरी तू फेक मग बॅट फिरी तू या असं चाललाय गड्याचा. यावेळेस डॉट बॉल आलाय. नो विकेट हॅट्रिक. पहिल्या शतकामध्ये तब्बल आल्या होत्या 17 धावा. या शतकामध्ये फक्त मी तर म्हणेल एक धाव खर्च केली वाईटची आणि धावा धावफलकावरती पोहोचले 18 याकडे वर. या वेळेस फटका बसला होता. बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क येत नाहीये. यष्टिरक्षक करणार नाहीये चुकी. डॉट बॉल येतोय. गुड गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या संघाला. इथे मात्र विजयाकडे झुकवण्याचे काम मधुकर सर करतायत. पुन्हा फलंदाज इथे बीट होतोय. डॉट बॉल वारंवार 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 डॉट बॉलची फेकी इथे पाहायला मिळते. खूप वर्षाचा असलेला अनुभव आणि तो अनुभव आज इथे पन्नाला लावताना पाहायला मिळतोय. आपल्याला पाहतोय आपण मधुकर सर अनुभव पूर्णरित्या पन्नाला लावतायत. समोर फलंदाज आहे. न्यू बॅटर आला होता पांडू चंदू. यावेळेस हा येतोय षटकार. यस शतक क्रमांक पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट आणि त्यानंतर आलाय वाईट आणि सलग 2 डॉट बॉल आले आणि हा षटकार. सॉरी थोडस हॅलो बॉल डॉट किती आहेत? 3 सलग 3 डॉट बॉल आहेत. यस थँक्यू. ओके नो प्रॉब्लेम. थोडस गडबड झाली होती. यावेळेस जर धावांचा विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 24 धावा धावफलकावरती. 68 धावांचं टार्गेट पुढे सेट केलं होतं. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती आल्या 24. 12 बॉल आणि विजयासाठी 44 धावांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये? 44 विचार करायला गेला तर 22च्या सरासरी चालावे लागेल. पर षटकामध्ये इथे 22 धावा येणं गरजेचं आहे. 2 षटक आहेत आणि या 2 षटकामध्ये 22 धावा येणं खूप गरजेचं आहे. डावकुऱ्याचा फलंदाज सलामीला गेला होता मंगेश. अजूनही बॅटिंग स्टान्स वरती परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय गोलंदाज. केतन मॅन फ्रॉम पोकरवाडीचा खेळाडू. केतन येते गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं. वेस्ट पंचांकडे दाद मागत असताना नो बॉल. बस उघडा डोळा पाहणी. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. काय घडणार या बॉल वरती? या बॉल वरती दादा लायसन घेऊलाय म्हणजे गाडी कशी रेमटवायची. बस रेमटे तर गड्याला आलीच नाही. एक्सिलेटर काय बरोबर बसलाच नाही. जुना गेअर टिकायचं होतं. नवीन गेअर टिकून फायदा नाही. यावेळेस पंचांकडे दाद मागत असताना परंतु दाद पेटाळली जाते. अंपर वखेरून नंतर तरी कळला नाही. डबल बॅटरी आणा ताई समजेल. चला येऊया थर्ड अंपायर कडे येत आहेत. थोडं डिसिजन पेंडिंग आहे. याच विकेटचा पतन. फलंदाज होईल बाद. बॅक टू द आउट होतोय फलंदाज जो गेला होता चंदूच्या पारीत होतोय अंत. आता मात्र त्याचे बंधू आपण पाहतोय रवीला रवाना केलं जात आहे.
माघार मिळाली. डावकुरी आता फलंदाजाला रोखण्याचं काम इथे गोलंदाजाने केलंय. न्यू बॅटर आला होता रवी. पंचमगतच्या बॉलवरती एक धाव आहे का? नाही ना, एक धाव आहे. यस दादा ही जाहिरात बाहेर काढ, आता बेकार टाइमपास करेल. बरोबर, आता पाय दुखतील. हळदीला असं आला का पहिलं पुढे जातील. दारात शिरून आहे बैल हळदी टाइम आलं. पोरी असताना मग मेरे मेरे पटकन बैल भोगायला येतील. तर का पोरी नंतर ना बरोबर. यावेळेस येऊया रवी मॅन फ्रॉम बुरुजवाडीचा खेळाडू बॅटिंग स्टॅन्ड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय. चांगली गोलंदाजी. बस तनक अजून लबरासारखा, तनक लबरासारखा. ते बॉल बाहेर जाईल. लागला लगेच किडण्या धराय. एक बॉल मारला नाही तर किडण्या दमल्या. यावेळेस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे. अगदी देखण्यास्पद गोलंदाजी पाहायला मिळते इथे. जे बाळा झेली खंडाईला लाडात मारितो वेडी. दुखावल बॉल नको मारू जोरात, आजारी बिजारी पडेल. यावेळेस 28 धावा धाव फलकावरती. 68 धावांचं टार्गेट होतं. 28 धावा धाव फलकावर. अजूनही विजयासाठी मी तर म्हणेल 40 धावांची गरज आहे. टीम संकेत 11ला कुठेतरी संकेत 11 बॅकफुटला जाताना पाहायला मिळते आपल्याला. या लीग मधनं जर आपल्याला बाहेर जायचं नसेल तर मोठाले आतिषबाजी करावी लागेल. अक्रॉस द लाईन फटका मात्र सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे फंबल आहे. एकदा मिळाला दुसऱ्या धावेचा प्रयत्नाला आला यश. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा एकवटल्यात. धावा दाखलवरती जाऊन पोहोचतायत 30 या आकड्यावरती. अजूनही 38 धावांची गरज. पुन्हा शाह मंगेश पुढे पाहतो बॅटिंग स्टार्स वरती. बस नो बॉल. बॉलरला झालाय काय, भूक लागली काय झाली, नो बॉल खातो. यावेळेस गोलंदाजाने पुन्हा शहा नो बॉल फेकलाय. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे इथे फलंदाज मंगेश साठी. फ्री हिट. पुन्हा शहा एकदा लायसन आणि ही R15 ग्राउंड मध्ये धरा. R1 पळालीने बॉल फसला. लायसन होतं परंतु लायसनचा फायदा घेता आला नाहीये. इथे एक धाव तर मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रणजीतच्या स्वरूपात बाद होऊ शकतो परंतु चांगलं कॉम्बिनेशन. इथे मिळतील एक धाव. 32 धावा धाव फलकावरती. मित्र म्हणे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल गरज आहे अवघ्या 36 धावांची. म्हणजेच काहीतरी विक्रम करावा लागेल. आगळी वेगळी जादू करावी लागेल. संकेत 11 टीमला 6 बॉल आणि टोक्यावर लागतील 6 षटकार. जर 6 बॉल आणि 6 षटकार टोकलं तर संकेत 11 टीम इथे विन ठरली जाईल. टोकेल का की गोलंदाज रोखतील. टाइम स्पेंड करायचा नाहीये. वेळ कोणी वाया घालवायचा नाहीये प्लीज. यानंतरची होणारी मॅच असेल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम आराध्य 11 आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत स्वराज 11. स्वराज 11 टीमने नाणेफेकचं कौल जिंकलं होतं आणि प्रथमतः मित्र म्हणेल बॅटिंग स्वीकृत केली होती. गोलंदाजी ट्रॅक वरती आमंत्रित केलं होतं. आराध्य 11 टीमला दोन्ही संघाने तयार राहायचंय. वेळेला महत्व द्यायचं आहे. मेगा फायनलचा दिवस असं आपण पाहतो. इथे मेगा फायनलचा दिवस आहे. या मेगा फायनलच्या दिवसामध्ये यस येऊया आपण थोडस सत्कार समारंभाकडे येऊया. आदरणीय गोविंद पुरकर साहेब यांचा इथे सत्कार केला जाईल. मी तर म्हणेल आमचे साथीदार आदरणीय राकेश पवार दादा यांच्या हस्ते आदरणीय गोविंद पुरकर साहेबांचा सत्कार केला जाईल. चला एक एक कसं ओळखून घ्या. एक एक कसं चला एक कॅमेरामॅन इकडे एक फोकस राहू द्या. आदरणीय गोविंद पुरकर साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. आमचे मित्र राकेश पवार दादा यांच्या हस्ते इथे सत्कार केला जाईल. एक मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सत्कार केला जाईल. 6 बॉल आणि 36 धावांची गरज आहे विजयासाठी. विक्रम रचला जाईल का यावेळेस? चमत्कार घडेल का? चमत्काराची गरज आहे. आपण
सोंडाई मातेच्या पायथ्याशी खेळतो सह्याद्रीच्या कुशीमध्ये माथेरानच्या पायथ्याशी रंगतदार सामने पाहायला मिळतात काय घडवले या मॅच मध्ये मंगेश स्ट्राइक एंड वरती याच्या खांद्यावरती टीमची धुरा आहे पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अंकुश तसेच आदरणीय बॉल पडू दे यावेळेस बॉल वाईट आहे नेक्स्ट आपण येऊया सत्काराकडे आदरणीय दीपक पिरकर साहेब यांचा सत्कार सुद्धा मी तर म्हणेल आमचे मित्र राकेश पवार दादा करतील मी विनंती करतोय आदरणीय दीपक पिरकर दादा बरं यायचं आपला इथे सत्कार केला जाईल एक मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सत्कार केला जाईल यावेळेस फटका बसलाय मित्र म्हणाल विकेटचं पतन झालंय आता मात्र मागे विचारताना पाहायला मिळते आपल्याला टीम संकेत 11 कारण की विचार करायला गेला तर समोर होती टीम आपण पाहतोय आर्या 11 आर्या टीमने चांगली खेळी केली फलंदाजी जितकी सुरेख केली होती तितकं सुंदर इथे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आता मात्र मंगेश येतोय मॅन फ्रॉम निंबारवाडीचा हा खेळाडू बॅटिंग स्टॅन्स वरती नेक्स्ट सत्कार समारंभ आपण पाहतोय आदरणीय दगडूदोरे साहेब यांचा इथे सत्कार केला जाईल मी विनंती करतोय आदरणीय अमोल मोरे दादाला की त्यांचा इथे सत्कार करायचा आहे आपल्या शृंखलेची ओळख एक मायेची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय मंगेश ट्रॅक एंड वरती आहे गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी यावेळी चांगला फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे बॉल कॅरी होईपर्यंत एक धाव मात्र मिळणार एक धावेने काय होणार नाहीये नेक्स्ट सत्कार समारंभ आपण येऊया आदरणीय दत्ता भावदाळे साहेब यांचा इथे सत्कार केला जाईल म्हणजे मित्र आदरणीय अमोल मोरे दादा यांच्या हातचे यांचा सत्कार केला जाईल मी विनंती करतोय तर दत्ता भावदाळे साहेब यांचा इथे सत्कार होता एक मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सत्कार केला जातोय यावेळेस अलाउड द कार्पेटच्या सहीनं चेंडू खेळला होता आता मात्र थोडीशी नाराजगी व्यक्त पाहायला मिळेल संकेत 11 टीम कडनं कारण की इथे बघायला गेलं तर बॅकफुट लावताना पाहायला मिळाले आपल्याला टीम फटका फसलाय हवाई सफर क्षेत्ररक्षक आहेत घडलं काय विकेटचं पतन झेल मात्र जमिनीला होणार नाही येतान फलंदाज होईल बाद मंगेश येऊया टीसेकडे नेक्स्ट मॅच तयार राहायचं आहे टीम आराध्या 11 आणि टीम स्वराज 11 यावेळेस पंच आमच्याकडे ओढले जात आहेत व्हाईट बॉल शेवटचे बॉल बाकी असतील यावेळेस चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक केतन तिथे आहे मला वाटतं शतक संपायला अजून एक बॉल बाकी आहे इथे मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये आले किती आणि गेले किती उडून गेला भरारा आले किती आणि गेले किती उडून गेला भरारा अजवर कधी संपला नाही आणि यापुढेही कधी संपणार नाही क्रिकेटवरचा उड्डाण नृत्य खेळाडूंचा दरारा उड्डाण नृत्य खेळाडूंचा दरारा लास्ट बॉल चला स्पीड अप ठेवायचा आहे यावेळेस सुरेख फटका आहे लास्टच्या टप्प्यावरती बॉल येतोय आउट ऑफ द पार ब्रँड हेड षटकार या षटकाराची गरज पहिल्यापासून पाहिजे होती परंतु इथे अपराजित होते या टीम संकेत 11 जिंकलेल्या संघाचे अभिनंदन हारलेल्या संघाचे गोड कौतुक यानंतरची होणारी मॅच 11 त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय स्वराज 11 संघाने नाणेफेकचं कौल जिंकलं होतं आणि प्रथमतः बॅट स्वीकारली होती फलंदाजी स्वीकारली होती आमंत्रित केलंय गोलंदाजी ट्रॅक वरती आराध्या 11 ला मी विनंती करतोय नेक्स्ट समालोचन आपल्यापर्यंत एक बुलंद आवाज